नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज मी तुम्हाला त्या व्यायामांबद्दल सांगणार आहे जे पार्किन्सन पेशंटने रोज घरात करायला हवे. अनेकदा पार्किन्सन पेशंटमध्ये आपण पाहतो की त्यांचा पोस्चर दिवसेंदिवस खराब होत जातो. धीर शांतपणे चालू लागतो. सामने सरळ पाहू शकत नसल्यास काहीतरी अशी व्यायाम असावी लागते. कोणती तरी अशी चेकिंग व्यायाम असावी लागते जी त्यांच्या शरीराला आराम देईल. तर सुरुवात करूया. आपण सर्वात आधी आपल्या मानपासून व्यायाम सुरू करूया. मानपासून आणि खालीच्या दिशेने जाऊया. मानासाठी तुम्हाला काय करायचं आहे? सोपी व्यायाम म्हणजे मान गोल गोल 10 वेळा फिरवायची. 2-3 माझ्यासोबत करा. ठीक आहे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. लक्ष द्या. आराम गुमाडी लवकर परेव्हा. प्रथम थेट कमवा, नंतर उलट क्रमाने कमवा. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. जर तुम्हाला काही समस्या असेल तर ती कमी करा. सेट साईज 10चा करत आहे. तुम्ही ते 5चा पण करू शकता. ठीक आहे. मानाच्या व्यायामाबद्दल तुम्हाला समजलं. त्यानंतर खांद्यांसाठी व्यायाम करूया. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता त्याच पद्धतीने आपण ते पुढे आणू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तुम्ही खांद्यांवर हात ठेवा आणि त्याला फिरवा. एक प्रयत्न करा की दोन्ही हात एकमेकांना लागले. ठीक आहे. 2, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. याच्याच प्रकारे उलट करणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आमची कांदोगी झाली आहे. आमची मान झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत आमची मान कापली गेली आहे आणि आमच्या खांद्याचा थोडासा भाग कापला गेला आहे. आता आपण प्रवेशासाठी थोडे अधिक शोध घेऊ. लक्षात ठेवा की पाय थोडेसे खोलणे चांगले आहे. 5, 6, 7, 9 आणि 10. ठीक आहे. यामुळे तुमचे खांदे खोलायला लागतील. सुरुवातीला थोडा वेदना होईल. वेदना असलेल्या पेशंटसाठी ते कोणत्याही 3 क्लिअर ऑइलचा वापर करून थोडीशी मसाज व्यायाम करण्याबद्दल बोलू शकतात. यानंतर आपण आपल्या मुलीच्या आणि व्यायामाच्या दिशेने जाऊया. तर तुमच्या घरात काही मोठा दंडा असावा. तुमच्याकडे वेणी असली पाहिजे. ती अशीच ठेवावी लागेल. तुमचे पाय उघडे असले पाहिजेत आणि लक्षपूर्वक करा. तुम्हाला माहिती आहे काहीतरी तुटू शकतं. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. शरीरावर जोर एकदम नाही टाकायचा. हळूहळू व्यायामाचे स्तर वाढवायचे. आपण त्याला वाढ म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे आपल्या पाठीसाठी खूप चांगला व्यायाम असेल. त्यानंतर आपण एक प्रयत्न आणखी करूया. ते म्हणजे फॉरवर्ड बिंग. जसं आपण लहानपणी करत होतो तसं जमिनीला स्पर्श करायचा आहे. जितकं तुम्ही बेंड होऊ शकता तितकं आपण जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करूया. जर जमिनीला स्पर्श होत नसेल तर आपण जितके पुढे वाकू शकतो तितके चांगले आहे. पण लक्षात ठेवा की जेव्हा आपण फॉरवर्ड बेंडिंग करतो तेव्हा कोणीतरी सोबत असावे, कारण पाकिस्तानच्या पेशंटमध्ये संतुलन साधण्यात अडचण येते. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9
आणि 10. ठीक आहे. हळूहळू शरीर खुलायला लागेल. आता जसं आपण पुढे वाकलो तसंच आपल्याला मागे वाकण्याची गरज आहे. मागे वाकण्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय आहेत. पण मी तुम्हाला सर्वात सुरक्षित पद्धत सांगू इच्छितो. तर हे जिम बॉल्स असतात. तुम्ही हे जिम बॉल मागवू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे तुम्ही जमिनीवर बसायचं आहे. अगोदर सर्वटेक घेऊन बसायचं आहे. मग तुमच्या शरीराचा जोर घुटण्यावर टाकायचा आहे. म्हणजे तुमचे शरीर मागे जाईल. हम हळूहळू तुम्ही जमिनीला स्पर्श करायला लागाल. यामुळे काय फायदा होईल? तुमची पाठीची स्थिती अगदी चांगली होईल. ठीक आहे. मग आपण पुढे येऊ. मग मागे वाकू. हे आपण 10 वेळा रोज करणार आहोत. लक्षात ठेवा, तुम्ही पडू नका. कारण पार्किन्सनच्या पेशंटमध्ये हे खूप होतं. जर तुम्ही पडला तर हाडं तुटू शकतात. त्यामुळे अडचण येईल. ठीक आहे. अशा प्रकारे 10 वेळा तुम्ही हे घरच्या घरी रोज कराल. त्यानंतर आपण संतुलन साधण्याच्या व्यायामाला जाऊ. यासाठी तुम्हाला एक इंच लागेल जी तुम्ही जमिनीवर ठेवून त्यावर उभे राहाल. ठीक आहे. आता उभे राहणे इतके सोपे नसते. तुम्ही तुमचे संतुलन साधण्याचा प्रयत्न कराल, म्हणजे तुमचे हलणे थांबेल. जर तुम्ही हे करायला लागलात तर तुमचे संतुलन चांगले होऊ लागेल आणि त्यामुळे तुम्हाला चालण्यात खूप मदत होईल. थोडा वेळ म्हणजे 5 मिनिटे हे करायचे आहे. आता तुमच्या पाठीसाठी एक राऊंड होईल. यानंतर आपण गुडघ्यांचे व्यायाम करणार आहोत. गुडघ्यांचे व्यायाम करण्यासाठी तुम्हाला स्क्वॅच करायचे आहे, पण लक्षात ठेवा तुम्ही भिंतीच्या आधाराने बसून करायचे आहे. काहीतरी पकडून करणे आवश्यक आहे. एकटे करू नका. तुम्ही हे काम असेच 10 राऊंड कराल. मी तुम्हाला करून दाखवतो. जर तुम्हाला ओरडण वाटले तर थोडे थोडे करून करा. प्रयत्न करा. ठीक आहे. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. तर तुम्ही कोणत्याही बॉलचा आधार घेऊन किंवा काहीतरी पकडून स्टेटस लावणार आहात. कधीही एकटे तुमच्या इच्छेनुसार आधाराशिवाय करू नका. तर आता आमची गुड नू एक सेशन झाली आहे. आता आपण आपल्या एडिमवर जाऊया. तुम्हाला काय करायचे आहे? पाय उचलायचे आहेत. हे बेडवरही करू शकता. आणि फिरवा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तुम्ही उलट 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अशा प्रकारे आपण डाव्या पायाचेही करणार आहोत. हे सर्व व्यायाम आपण केले आहेत, म्हणजे आमची सर्व व्यायाम झाली. तर तुम्ही जे व्यायाम पाहिले आहेत ते तुम्ही रोज करायला हवे. हे खूप कठीण व्यायाम नाही. हे खूप सोपे व्यायाम आहे जे तुम्ही रोजच्या आधारावर करू शकता. म्हणून सकाळी करण्याचा प्रयत्न करा. सकाळी व्यायाम केल्याने फायदा असा आहे की आपले शरीर खुलते. जर सकाळी आपले शरीर खुलले तर संपूर्ण दिवस ते सक्रिय राहते आणि सोपे जाते. मी आशा करतो की या व्हिडिओमुळे तुम्हाला खूप काही मिळाले असेल. तुमच्या मनात काही शंका असतील तुम्ही येऊन भेटू शकता. याच्यासोबत तुम्हाला मी आज्ञा देतो. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. नमस्ते.